नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण पाहूयात प्रकरण 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन. हे प्रकरण 3 आहे. मी लवकरच मानसशास्त्राचे देखील व्हिडिओ घेऊन येत आहे, त्यामुळे आपण या सर्व गोष्टींचा अभ्यास करूयात. त्यानंतर 3 प्रकरणामधील तुम्ही पुस्तक समोर असेल तर पुस्तक समोर ठेवू शकता, कारण पुस्तक मी स्क्रीनवर शेअर करू शकत नाही. ओके, त्याच्यातील पाहूयात मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन पान नंबर 21 वर आहे पहा मी. त्याच्यातील तुम्हाला पहिल्याच पृष्ठावर किंवा 21व्या पान नंबर या ठिकाणी तुम्हाला अ ब क ड ई यासारखे 4 पॉईंट दिसतील. त्यानंतर पर्वत, एक नदीचा भाग छोटासा, अशा प्रकारे एक आकृती दिसेल तुम्हाला. त्याचे काही प्रश्न आहेत ते पाहूयात. आधी खाली 3.1 मधील चित्रांचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांचे उत्तर द्या, असं या ठिकाणी आपण खालील काही प्रश्न आहेत ते पाहूयात. अ ब क ड ई पैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकते आणि शकेल आणि का? आता या ठिकाणी विचारल्याप्रमाणे मानवी वस्ती कुठे निर्माण होऊ शकेल, तर अ या ठिकाणी होणार नाही, कारण त्या ठिकाणी एक उंच भाग आहे पहा, त्या ठिकाणी होणार नाही. त्याप्रमाणे ब मध्ये देखील होण्याची शक्यता कमी आहे, कारण त्या ठिकाणी तो उताराचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी जमिनी वगैरे सरकण्याची किंवा भूस्खलन होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर क थोडंफार चांगलं आहे पहा, या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल, कारण त्या ठिकाणी सपान मैदानी प्रदेश आहे. त्यानंतर ड च्या ठिकाणी पण फार प्रमाणात मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल, तो देखील एक नदीच्या पायथ्याशीचा भाग आहे. ई हा जरा दुर्गम भाग वाटतो मला, तर पुस्तकमध्ये जरा चांगल्या प्रकारे आलं नसेल वाटल्यास, पण हा दुर्गम भाग असल्यामुळे त्या ठिकाणी ई या ठिकाणी होणार नाही पहा, तिकडे झाडे आणि वने जास्त आहेत. त्यानंतर पहा दुसरा प्रश्न, या ठिकाणी तुम्ही एवढंच लक्षात ठेवू शकता, क आणि ड या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल. त्यानंतर वरीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही आणि का? आता आत्ताशीच मी चर्चा केल्याप्रमाणे हा डोंगराच्या वरती आहे, त्यामुळे तिथे आपण जाणे येण्यास किंवा आपले जे काही मूलभूत गरजा आहेत ते भागवण्यासाठी त्या ठिकाणी अपुरे पडते. ब या ठिकाणी त्या ठिकाणी थोडेफार जंगल पण आहेच, त्याचप्रमाणे तो जमिनीच्या जो काही डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे त्या ठिकाणी होणार नाही पहा. अशा प्रकारे ई हा जरा दुर्गम भाग वाटतो आणि त्या ठिकाणी जो काही भाग आहे तो झाडांचा वनांचा आहे असं वाटतो, त्यामुळे या ठिकाणी मानववस्ती निर्माण होणार नाही पहा. अ ब आणि ई हे 3 लक्षात ठेवा. वरील क आणि ड आणि ते खालील प्रश्नाचं उत्तर अ ब ई हे 2 प्रश्नांचे उत्तर झाले. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. वरीलपैकी वस्ती निर्मितीकरिता कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात असे तुम्हाला वाटते? आता वस्ती निर्मिती करण्यासाठी आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, वस्त्र नसेल तर चालेल म्हणजे त्या ठिकाणी वस्त्र वगैरे जायला आणायला आपल्याला रस्ता लागतो. अन्न म्हणजे शेती त्या ठिकाणी पाहिजे, किंवा त्यासाठी आणण्यासाठी जागा किंवा रस्ते हे देखील पाहिजे. त्यानंतर पाणी हा महत्त्वाचा स्रोत आहे, त्यामध्ये आपण जाऊन रोज आणू शकत नाही पाणी, आपल्या जवळ हे असले पाहिजे. त्यामुळे क आणि ड या दोन्ही ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, रस्ते या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात पण. त्यानंतर चौथा प्रश्न पाहूयात. वस्ती निर्मितीवरून आकृतीत घटकासोबतच आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकतील असे असतील का? नक्कीच. आर्थिक घटक म्हणजे आता सांगितले वस्त्र हा देखील आर्थिक घटकाचाच भाग आहे. आणि शेती एखादी आपण त्या ठिकाणी शेती करू लागलो तर त्या ठिकाणी जर एखादं पीक आलं तर ते विकण्यासाठी आपण बाजारात जातो किंवा साखर कारखान्यात जातो, म्हणजे हे देखील जे काय आहे ते आर्थिक घटकाशी संबंधित आहे पहा. त्यानंतर 5व्या प्रश्नाकडे जाऊयात. प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियावर परिणाम होऊ शकतो का? आता आर्थिक क्रियामधील वाहतूक ही देखील आर्थिक क्रिया आहे, त्याच्या देखील त्या वस्तीसाठी वाहतूक हा महत्त्वाचा असतो. त्यानंतर शेती हा देखील आर्थिक क्रिया आहे, तो देखील महत्त्वाचा असतो पहा. त्यानंतर उद्योगधंदे जर स्थापन करायचे असतील किंवा कुटुंबामध्ये उद्योगधंदे चालत असतील किंवा उद्योगधंद्यातून आपल्याला एखादा प्रोडक्ट किंवा खरेदी करायचं असेल, त्यावेळेस त्या ठिकाणी प्राकृतिक घटकाशी संबंधित या सर्व जे काही आर्थिक क्रिया आहेत त्याचा देखील त्यावर परिणाम होऊ शकतो पहा. त्यानंतर 6वा पद, एखाद्या क्षेत्रात वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी करा.
आता वस्ती निर्मितीसाठी तुम्ही देखील एखाद्या विचार करा फक्त, तर तुम्ही सहलीला चालाल तर तुम्ही सोबत काय काय घेऊन जाता, सहलीचे जे काही असतील आणि पैसे जरा जास्त घेता आणि जे काही जाण्या येण्याची फी वगैरे आणि त्या ठिकाणी राहण्याची इत्यादी जी गोष्टी तुम्ही फक्त तात्पुरते त्या ठिकाणी पर्यटन म्हणून जात असता, पण कायमस्वरूपी तुम्ही देखील स्थलांतर झालं असेल किंवा एखाद्याने स्थलांतर होताना बघितलं असेल, त्यामुळे त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात ते मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, बाजारपेठ आहे. त्यानंतर अशा जे काही सर्व आता या या गोष्टी जर मिळाल्या तरी देखील आपल्याला माणूस हा एकाच ठिकाणी राहू शकत नाही, म्हणजे त्याच्या अवतीभोवती मानवी वस्ती देखील पाहिजे हवे असतात. म्हणजे पाणी, जमीन, मूलभूत घटक, रस्ते या सर्व सुविधा त्या ठिकाणी लागत असतात. आता भौगोलिक स्पष्टीकरणाकडे जाऊयात. भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये मानव हा समाजशील प्राणी आहे, म्हणजे समाजात त्याला राहण्यास पसंत करतो. मानव हा समाजशील प्राणी असल्याने तो नेहमी समूहाने राहणे पसंत करतो. मग आम्ही जे काही आत्ता अभ्यासले क आणि ड या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकते. मानवी वस्ती म्हणजे एकटा माणूस नव्हे किंवा तुम्ही नव्हे, मी नव्हे, तर त्या ठिकाणी समुदाय किंवा समूह. एक वस्ती निर्माण झाला तर त्याचे अनेक समूह वाढत असतात, त्यामुळे त्या ठिकाणी समाज असणं हे खूप गरजेचे देखील असते. अशाच प्रकारे या ठिकाणी पहिल्या वाक्यात दिल्याप्रमाणे माणूस हा समुदायाने किंवा समाजामध्ये राहण्याचा प्रयत्न पसंत करत असतो. यातूनच पुढे सामाजिक बांधिलकी व सामाजिक गरजा निर्माण होतात. आता सामाजिक गरजा तुम्हाला माहिती असतील, तुम्ही देखील एका समाजामध्ये राहत असता. या सामाजिक गरजेतून अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्रित येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात. आता घरे बांधण्याचे प्रकार वगैरे आपण पुढे पाहणारच आहोत. अशा घराच्या मांडणीला वस्ती असे म्हणतात. आता आधी वस्ती ही व्याख्या क्लिअर करून घ्या. वस्ती म्हणजे एकट्याचं वस्ती किंवा एकट्याचं घर एवढंच वस्ती होऊ शकत नाही, तर त्या ठिकाणी जे काही सामाजिक गरजा एका ठिकाणी भागवतात अशा विशिष्ट ठिकाणीची जी काही पद्धतीने घरे बांधतात त्याला वस्ती असे म्हणतात. त्याचे प्रकार वगैरे पुढे पाहणारच आहोत आपण. मानवी अधिवास हा वस्त्यांच्या स्वरूपात आढळतो. म्हणजे मानव हा कुठे राहतो, तर त्या वस्त्यांच्या स्वरूपामध्ये राहतो. यात एक घर ते मोठ्या शहरापर्यंतचा समावेश होतो. म्हणजे आता आपण देखील एका घरापासून सुरुवात झाली असावी आणि ते मोठ्या शहरामध्ये तुम्ही देखील राहता, मी देखील राहतो. आता त्याचे रूपांतर देखील आणि मोठ्या शहरामध्ये झाले आणि काही भागामध्ये देखील एक एक वस्ती त्या ठिकाणी देखील काही प्रमाणात होतील या सर्व बदल. त्यानंतर वस्तीवरून निदर्शनास येते की निवासासाठी तसेच त्यांच्या आर्थिक क्रियासाठी काही प्रदेश व्यापले जातात. या ठिकाणी मानव राहतो, समूह जीवन जगतो, त्यांच्या आर्थिक क्रियाही करतो. म्हणजे एखाद्या समाजामध्ये राहत असताना त्या ठिकाणी जे काही आर्थिक क्रिया आहेत ते समूहाने किंवा समाजाने करत असतो आणि त्या ठिकाणी तो समाजामध्ये प्रवेश करत असताना आर्थिक घटक देखील महत्त्वाचे असतात. मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय घटकांचाही परिणाम होत असतो. आता या गोष्टींचा परिणाम तुमच्यावरच झाला असेल. तुम्ही आता शाळेला जाता किंवा तुम्ही क्लासला वगैरे जाता, त्यावेळेस तुमचा जो काही तो भाग असतो क्लासचा किंवा शाळा, हे देखील एक समाजाचा एक भागच असतो. त्याला प्राकृतिक देखील घटक लाभलेले असतात. म्हणजे एका ठिकाणी असल्यामुळे प्राकृतिक घटकामध्ये आपण ज्या ठिकाणी राहतो, मैदाने किंवा आपले जे काही हॉस्पिटल आहेत, हे जे काही प्राकृतिकमध्ये आढळतात किंवा तुमच्या समूहामध्ये किंवा समुदायामध्ये आढळतात, हे देखील महत्त्वाचे असतात. त्यानंतर त्या ठिकाणी सांस्कृतिक म्हणजे तुमचे मनोरंजन वगैरे आले किंवा तुमची परंपरा किंवा दिवाळी अशा सर्व गोष्टी. त्यानंतर आर्थिकमध्ये आता एखादी शिक्षण संस्था किंवा एखादी दुकान देखील असेल, ते देखील आर्थिक घडामोडीमध्ये मोडतं. राजकीय म्हणजे त्या ठिकाणचे उपक्रम, राजकीय सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असेल. आपला देश कसं चालतो यावर लक्ष ठेवा थोडं, म्हणजे लक्ष द्या, म्हणजे त्यावेळेस कळेल. हा देखील एक राजकीय घटक आहे. त्यानंतर मानव व पर्यावरण यांच्या संबंधातून वस्त्यांची निर्मिती होते. मानव आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टीचा या ठिकाणी संबंध धरलेला आहे. म्हणजे मानव हा एकटाच विकास होत नसतो, तर त्यासोबत पर्यावरण हे देखील महत्त्वाचे असतात. त्यानंतर प्राकृतिक घटक जसे उंच सकलपणा, समुद्र सपाटीपासूनची उंची, मृदा, हवामान, जलप्रणाली, भूजल पातळी इत्यादी घटक वस्तीचे अंतर आणि प्रकार यावर परिणाम करतात. आता या ठिकाणी जे काही मानवी वस्तीसाठी परिणाम करणारे घटक या ठिकाणी दिल्याप्रमाणे जे काही उंच सकल भाग आहे, हवामान आहे, जलप्रणाली आहे, भूजल आहे, या गोष्टी देखील त्या ठिकाणी मानवी वस्तीसाठी कारणीभूत ठरत असतात. पुढे आपण
जर पान नंबर 22वर पाहिलात तर अनेक मानवी वस्ती देखील तुम्हाला आढळेल, ते आपण पुढे अभ्यास करणार आहोत. तर पाहूयात अंतर आणि प्रकार यावर परिणाम करतात. उदाहरणार्थ कोरड्या हवामान प्रदेशात पाणी हा महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून घरे पाण्याच्या स्रोताजवळ वसलेली असतात. आता तुम्ही सहारा वाळवंट माहिती असेल किंवा थरची वाळवंट माहिती असेल, तुम्ही 10वीच्या भूगोलमध्ये जो अभ्यासला असेल. म्हणजे या सर्व दोन्ही गोष्टी जे काय आहेत त्या ठिकाणी मानवी वस्ती आढळत नाही. पहा उदाहरणार्थ तुम्ही उत्तर प्रदेश पाहिलात किंवा त्याच प्रकारे रिओ दी जेनेरिओ, या दोन्ही गोष्टी तुम्ही पाहिलात तर त्या ठिकाणी जे काही समुद्र आहे किंवा जी काही नदी आहे त्या नदीच्या सान्निध्यात त्या ठिकाणी लोकवस्ती आढळेल तुम्हाला. काही वेळा आपण पान नंबर 22वर दुसऱ्या पॅरेग्राफकडे जात आहोत. काही वेळा सामाजिक घटक वस्ती विखंडित करण्यास कारणीभूत ठरू शकतात. पूर्वी क्षेत्र आणि प्रदेश काबीज केले जात असत किंवा बाहेरील लोकांकडून वारंवार आक्रमणे होत असत. त्यामुळे बऱ्याच काळापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रित वस्त्यांच्या विकासाला सुरुवात झाली. म्हणजे एखाद्या ठिकाणी पूर्वी इतिहासामध्ये वगैरे पाहिलात तर तुम्ही त्या ठिकाणी काही वेळेस युद्ध वगैरे होऊन आक्रमक वगैरे होऊन त्या ठिकाणी जे काही वस्ती असतात ते हलवण्यात देखील येत होते. आता आपण वस्त्यांची प्रकार पाहूयात. या ठिकाणी 4 प्रकार आहेत. ते पाहूयात. वस्त्यांचा आकार आणि प्रकार यात भिन्नता आढळते. आकार आणि प्रकार या दोन्ही गोष्टी माहिती असतील तुम्हाला. प्रकार म्हणजे त्याचे टप्पे किंवा त्याच्या वैशिष्ट्याप्रमाणे टप्पे पडवतात. आकार म्हणजे जो काय त्याचा आकारमान असतो त्याप्रमाणे त्या एका पाड्यापासून ते महानगरापर्यंत असतात. म्हणजे एखाद्या छोट्याशा गावापासून महानगरापर्यंत असतात. आकारानुसार वस्त्यांची आर्थिक वैशिष्ट्ये आणि सामाजिक संरचना बदलते. आता सामाजिक संरचना म्हणजे एखाद्या मोठ्या समाजामध्ये त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी, समाजातील विविध लोक त्या ठिकाणी राहत असतात, त्यामुळे त्या ठिकाणची जी काही रचना आहे ते देखील बदलत असते. त्यानंतर तसेच पर्यावरण आणि तंत्रज्ञानही बदलते. वस्त्या या छोट्या आकाराच्या आणि एकमेकापासून दूर असू शकतात. तसेच त्या मोठ्या आणि जवळजवळ वसलेले देखील असू शकतात. म्हणजे जे काही वस्त्या आहेत ते काही प्रकारात भिन्नता आढळून येते, ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर घरामधील अंतराच्या आधारावर वस्त्यांचे खालील 4 प्रकार आढळतात. विभाजन केले आहेत. या ठिकाणी 4 प्रकार पाहू. दाट वस्ती किंवा केंद्रित वस्ती, अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती, विखुरलेली वस्ती, एकांकी वस्ती. या ठिकाणी फक्त नावे दिलेले, खाली आपण सविस्तर पाहूयात. तसेच तुम्हाला करून पहा म्हटलेले आहे ते देखील पाहूयात आपण. या ठिकाणी करून पहाकडे जातो मी डायरेक्ट. या ठिकाणी दिलेला एक आकृती क्रमांक 3.2 मधील अ ते उ या ठिकाणी जे काही आकृती आहेत ते आहेत. या विविध प्रतिमा वस्त्यांचे आकृतिबंध दर्शवतात. म्हणजे या ठिकाणी आकृतिबंधाचं एक चित्र आहे. त्याचे निरीक्षण करा. वस्तीचे विविध आकृतिबंधातील फरक समजून घ्या. म्हणजे यांच्यातील फरक समजून घ्या. त्यासाठी दुसऱ्या स्तंभाची म्हणजे त्याच्या बाजूच्या स्तंभाची मदत घ्या. त्यातील वैशिष्ट्ये ज्या वस्तीला लागू पडतात त्यानुसार छायाचित्रात दिलेले वर्णाक्षर त्या वैशिष्ट्याखालील चौकटीत लिहा. आता वर्णाक्षर म्हणजे त्या ठिकाणी जे काही दिले आहेत त्या चौकटीमध्ये दिले आहेत. वर्णाक्षर म्हणजे आई हे आहेत वर्ण. या ठिकाणी पाहूयात. तशाच प्रकारे पहिल्या याच्यामध्ये आपण फक्त वस्तींच्या उपग्रहाची प्रतिमा हे एकदा बघून घ्या तुम्हाला, किंवा 2 वेळा बघून घ्या वाटल्यास व्हिडिओ पॉज करून, हे पाहिलं असेल तुम्ही. त्यानंतर रस्त्यांची वैशिष्ट्ये पाहूयात आपण. रस्त्यांची वैशिष्ट्ये आधी एकदा वाचून घ्या. एकदा वाचून घेतलं तर समजेल तुम्हाला. आता रेशी वस्तीमध्ये मला वाटतं हा येईल. म्हणजे आता रेशी वस्तीचे वैशिष्ट्य पाहूयात आधी. एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन किंवा नदी कालव्याला लागून वस्त्या आढळतात. आता वैशिष्ट्य म्हणजे ते याप्रमाणे या ठिकाणी आढळतात, त्याला वैशिष्ट्य म्हणतात. आता रस्ते आणि रेल्वे लाईन किंवा नदी कालवे याच्या बाजूला जे वस्ती आढळतात त्याला रेशी वस्ती म्हणतात. तशा प्रकारे कुठल्या चित्रात आढळते तर तुम्ही पाहिलात तर आ येईल. दुसरा वैशिष्ट्य पहा. एका रेषेत असताना किंवा मुख्य रस्त्याच्या किंवा नदीच्या आकाराप्रमाणे पसरत जातात. म्हणजे त्याच्या आकाराप्रमाणे आमध्ये तुम्ही जर पाहिलात तर त्याच्या आकाराप्रमाणे त्या ठिकाणी पसरत गेलेले आहेत. त्यानंतर आयताकृती वस्ती पाहत. घरे ओळीत आणि रेषेत असतात. आता आयताकृतीमध्ये ओळीत आणि रेषेत चांगल्या प्रकारे कुठे आहेत तुम्ही पाहिलात. ओके, मी सांगतो. आहे. हा ओळीत आणि रेषेत आहे. तुम्हाला अगदी आयताकृतीप्रमाणे देखील दिसतील. अशा ओळी एकमेकांना समांतर असतात. समांतर देखील आहेत तुम्ही पाहिलात मध्ये.
आधुनिक काळात नियोजित शहरे वसवताना अशा आकारांचा विचार केला जातो. म्हणजे हे आकार देखील महत्त्वाचे असतात, कारण यामध्ये हे सर्व सोयीसुविधा चांगल्या प्रकारे पुरवता येतात पा किंवा जे काही सामाजिक किंवा वैयक्तिक जे काही घटक असतात ते देखील या ठिकाणी पुरवण्यास मदत होते पा. दोबेरा शहर तुम्ही ऐकलं असेल, त्यामध्ये अशा प्रकारे वस्त्यांची निर्मिती देखील झालेली आहे पा. हा त्याचं उत्तर असेल पा. आयताकृती वस्तींचं त्या ठिकाणी चौकट दिले, त्या चौकटीमध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पाहूयात आकारहीन वस्ती. आता या ठिकाणी कोणतेही आकार नाही त्याला. अशी वस्ती कुठे आढळते आधी पहा. नाही आढळली तर आपण वैशिष्ट्याकडे जाऊयात. आधी वस्ती निर्माण झाल्यावर वस्तींच्या विकासावर वस्तीचा आकार वाढत जातो. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादी समाजाची वस्ती वाढली तर त्याच्या बाजूला जी काही वस्ती आहे ती वाढत जाते पहा. वाढणारी वस्ती अनियमित वाढते, म्हणजे त्याला नियम किंवा एखादा आकृतीबंध वगैरे नसतं पहा. सोयीनुसार आणि जागेच्या उपलब्धतेनुसार घरे बांधली जातात. आता 1 मिनिट व्हिडिओ पॉज करा, तुम्ही हुडका. ओके, हुडकलात तर हे उत्तर असेल पहा त्याचं. हे जे काही वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी लागू होतील. त्यानंतर चौथा पाहूयात केंद्रस्तरी वस्ती. आता केंद्रस्तरी वस्तीमध्ये वैशिष्ट्य ते पाहूयात. एका केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास होतो. म्हणजे एखादा मुख्य केंद्र आहे त्याच्या भोवती विकास होत असतो. म्हणजे तुमचा देखील एका चौक वगैरे असेल, त्यामध्ये पुतळा वगैरे असतात पहा, किंवा एखाद्या चौकच्या बाजूला जे काही वस्ती असतात त्या ठिकाणी आढळत असतात पहा. म्हणजे एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. हा केंद्रबिंदू वस्त्याच्या विकासातील महत्त्वाचा भाग असतो. आता महत्त्वाचा भाग म्हणजे तो एखादा पुतळा सांगितला, तो म्हणजे एक महत्त्वाचा भाग असेल तुमच्या. त्याचप्रमाणे पाहूयात हा कुठे सापडतो का तुम्ही शोधा. व्हिडिओ पॉज करा. ओके, सापडला नाही तर मी सांगतो. हे उत्तर असेल पहा. या ठिकाणी केंद्रस्तरी वस्ती मिळेल. वर्तुळाकार वस्ती पाहूयात. आता वर्तुळाकार वस्तीचे वैशिष्ट्य पाहूयात. एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला वस्त्या आकार घेतात. म्हणजे एखादी सरोवर किंवा नदी. आता सरोवर कशाला म्हणतात तर एखादं पाणी ज्या ठिकाणी येऊन उभारलेले असते जास्त वेळ. सरोवर म्हणजे तुम्ही 10वीच्या भूगोलामध्ये आहे, सरोवर म्हणजे चांगल्या प्रकारे अभ्यासले असेल. म्हणजे ज्या ठिकाणी पाणी येतं कधीतरी, पण जो नदीसारखं नियमितपणे वाहत नसतो पहा, असे ठिकाणी सरोवर म्हणतात पहा. हे आधी लक्षात घ्या. पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरे जवळजवळ असतात. म्हणजे ते पाण्याचं जे काही स्रोत आहे किंवा सरोवर आहे त्याच्याच बाजूला घरे विकसित होतात पहा. व्हिडिओ पॉज करा. हुडकलात तर पहा. हे उत्तर असेल पहा. ईमधील ईवरती रपार असलेला पहा. ईवरती रपार असलेला लक्षात ठेवलात. उदाहरणार्थ या ठिकाणी चौथा आहे क्रमांकाप्रमाणे बघितलं तर. त्यानंतर शेवटचं पाहूयात त्रिकोणी वस्ती. 2 नद्याच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्रकाठी अशा वस्त्या आढळतात. या ठिकाणी दिलं आहे पहा 2 नद्या किंवा संगम. संगम म्हणजे एखाद्या ठिकाणी मिळालेल्या अनेक नद्या वगैरे असतात पहा, त्याला संगम म्हणतात पहा. त्यानंतर प्राकृतिक किंवा सामाजिक कारणांमुळे अशा वस्त्याची वाढ तिन्ही बाजूनी होते. तिन्ही बाजूनी म्हणजे त्याच्या विविध ठिकाणी त्याचे जे काही बाजू असतात त्रिकोणी वस्तीचे. तर हुडकलात तुम्ही तर त्याचं उत्तर असेल यामध्ये माझंही काही वेळेस फॉल्ट होऊ शकतं शोधण्यामध्ये वगैरे. माझी चुका असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवाल अशी मी आशा करतो. त्यानंतर पाहूयात आपण नंबर 24वर आहे पहा मी. हे नेहमी लक्षात ठेवा. या ठिकाणी प्रकार हा शब्द काही समान वैशिष्ट्ये असणाऱ्या वस्तूंचे किंवा संबोधनाचे वर्गीकरण सांगतो. म्हणजे प्रकार हा शब्द काय समान वैशिष्ट्ये आणि संबोधनाचे वर्गीकरण करण्यास सांगतो पहा. तर आकृतिबंध हा शब्द त्याचे आकार आणि स्वरूपाबद्दल सांगतो. हेच फक्त तुम्हाला माहितीसाठी आहे. जेव्हा आपण वस्तीच्या आकृतिबंधांचा विचार करतो तेव्हा हा शब्द दिलेल्या प्रदेशातील वस्त्यांची विशिष्ट रचना किंवा रस्त्यांचे वितरण याकरिता वापरली जाते. म्हणजे हे जे काही शब्द आहे ते त्या ठिकाणी आकृतिबंध आणि प्रकार हे त्यांच्या वस्त्याच्या वितरणासाठी वापरले जातात पहा. केंद्रीय वस्त्या हा वस्त्यांचा एक प्रकार आहे, तर रेषीय वस्त्या हा वस्त्यांचा आकृतिबंध आहे. म्हणजे प्रकार आणि आकृतिबंध यातील तुम्हाला एक एक्झाम्पल त्या ठिकाणी दिले आहे पहा. या केंद्रित किंवा विखुरलेल्या असू शकतात. असे हे थोडक्यात तुम्हाला आकृतिबंध आणि प्रकार यातील संबंध किंवा फरक लक्षात यावा म्हणून दिलेला आहे पहा. आणि लक्षात देखील ठेवा, फ्युचरमध्ये तुम्हाला देखील काही वेळेस प्रश्न पडतात आकृतिबंध म्हणजे काय, प्रकार म्हणजे काय. ओके,
त्यानंतर थोडे आठवे या ठिकाणी दिलं आहे, तुम्ही नागरी आणि ग्रामीण वस्त्यामध्ये कशा प्रकारे फरक करू शकता. आता तुम्ही पान नंबर पुन्हा एकदा मला वाटतं 23वरती या. नागरी आणि ग्रामीण वस्त्यांचे आपणच विभाजन करूयात. ओके. आता नागरी म्हणजे आधी समजून घ्या की शहरी. ओके. ग्रामीण म्हणजे ग्रामीण किंवा गावाकडचे. तर हे थोडक्यात थोडे उपनगरामध्ये येईल पा, हे ठेवू नका तुम्ही लक्षात. हे पान नंबर 22वरला मध्ये पाहिला तर हा ग्रामीण भागाचा वस्त्यांचा प्रकार आहे लक्षात ठेवा. आणि हे शहरी भागाचं असेल किंवा नागरी भागाचं असेल. त्यानंतर दुसरा हा देखील थोडंफार उपनगरामध्ये येईल. हे लक्षात ठेवत असताना हे शहरी भागामध्ये येईल आणि दुसरा देखील हा देखील थोड्या प्रमाणात शहरी भागामध्ये येईल. म्हणजे तुम्हाला थोडक्यात लक्षात येण्यासाठी या तुमच्यासमोरच असलेले जे काही उदाहरण आहे त्याचप्रमाणे मी इथं नागरी आणि ग्रामीण दोन्हीतील फरक तुम्हाला कळालं असेल त्यानंतर पाहूयात भौगोलिक स्पष्टीकरण. वस्त्याची कार्यानुसार वर्गीकरण करता येते. त्याच्या कार्याच्या आधारे वस्तीचे ग्रामीण आणि नागरिक अशा 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. आता वस्त्यांचे जे वर्गीकरण आहे ते 2 भागात केलेले आहे या ठिकाणी, नागरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांचं या ठिकाणी जो काही वर्गीकरण केलेलं आहे त्यानंतर ग्रामीण वस्त्यापेक्षा नागरी वस्त्या या सामान्यतः केंद्रित आणि विस्ताराने मोठे असतात. नक्कीच जे काही नागरी भाग असतात त्या ठिकाणी ते मोठे आणि केंद्रित असतात नागरी भाग हे खूप मोठ्या विस्ताराने देखील विस्तारत असतात. म्हणजे त्या ठिकाणी जी काही पाण्याची उपलब्धता किंवा सोयीसुविधा असतात त्यामुळे तेथे नागरी भागात मोठ्या प्रमाणात विकसित होत असतो. त्याच्या कार्य आणि प्रकाराच्या आधारे नगरांचे वर्गीकरण केले जाऊ शकते. आता या ठिकाणी तसेच नगराचे आपण वर्गीकरण केले आहे मगाशी, तुम्हाला मागच्या पेजवर पाहिलं असेल तुम्ही नागरी आणि आत्ताच मी तुम्हाला फरक स्पष्ट करून दिलेला आहे त्यानंतर नागरी वस्त्यांचे प्रकार. त्यामध्ये भारतामध्ये लोकसंख्येच्या आधारावर वेगवेगळ्या प्रकारात शहरांचे कसे वर्गीकरण केले जाते हे समजून घेण्यासाठी खालील सांकेतिक स्थळाला भेट द्या. लोकसंख्येच्या आधारे नागरी वस्त्यांचे वर्गीकरण कसे केले आहे ते पहा. यातील महाराष्ट्रातील उदाहरणे अभ्यासा. त्या ठिकाणी तुम्हाला लिंक दिला आहे. या ठिकाणी वर्गीकरण आणि लोकसंख्या या दोन्ही गोष्टी तुम्ही लिहू शकता, कारण मी या गोष्टी केलेल्या नाहीत किंवा पुढे करेन वाटल्यास मी जो काही लिंक आहे तो माझ्या टेलिग्राम चॅनलला किंवा या PDF ला जोडून मी टेलिग्राम चॅनलला देईन आणि तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये माझं टेलिग्रामचं चॅनल आहे त्या ठिकाणी जाऊन याचा अभ्यास करू शकता. हा स्क्रीन जो काही आहे त्याचा लिंक टेलिग्रामला भेटेल किंवा त्याचं PDF. त्यानंतर या दोन्ही गोष्टी करेल अशी मी करतो आणि करून मी त्या ठिकाणी पाठवतो त्यानंतर नगराचे विविध कार्याच्या आधारावर वर्गीकरण केले जाऊ शकते. काही शहरे किंवा नगरे काही विशिष्ट कार्यासाठी, विशिष्ट क्रियासाठी, उत्पादनासाठी आणि सेवासाठी ओळखले जातात. आता कोणकोणते शहर आहेत ते खाली बघूच आहेत आपण. असे असले तरी प्रत्येक नगरात अनेक कार्य चालतात. तुमच्या देखील नगरात किंवा तुमच्या देखील शहरात देखील अनेक कार्य चालत असतात. तुम्हाला काही माहिती देखील असतील नगराच्या प्रमुख कार्याच्या आधारे शहराचे किंवा नगराचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर. असेच आपण तक्ता मी या ठिकाणी वाचतो, त्या ठिकाणी पूर्ण देखील करून दाखवतो तुम्हाला. पहिला हे कार्य पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील शहरांची नावे आहेत. प्रशासकीय शहरामधील नावे प्रशासकीयमध्ये जे काही प्रशासनाचे आहेत मुंबई आणि नागपूर असेल महाराष्ट्राबाहेरील दिल्ली आणि दिल्ली असेल, बेंगळूरू नाही, मिस्टेक झालं. औद्योगिक क्षेत्रामध्ये मुंबई हे औद्योगिक क्षेत्र आहे, महाराष्ट्रातील एक शहर आहे. त्यानंतर बेंगळूरू हे महाराष्ट्राबाहेरील एक घेतलं मी, तुम्ही देखील काही जोडू शकता. वाहतुकीसाठी मुंबई हे भारतासाठी आहे प्रसिद्ध, आणि महाराष्ट्राबाहेरील तुम्ही विचार केलात तर त्या ठिकाणी मुंबईच येईल काही प्रमाणात UP पण येईल किंवा दिल्ली पण येईल. व्यावसायिकदृष्ट्या मुंबई हे महाराष्ट्रातील अग्रेसर आहे. त्यानंतर महाराष्ट्राबाहेरील व्यावसायिक पद्धतीने तर UP येईल, त्यानंतर गुजरात येईल, यासारख्या गोष्टी येतील, तुम्ही वाटल्यास लिहू शकता. खाणकामध्ये नागपूर येईल महाराष्ट्रामधील, महाराष्ट्राबाहेरील वाटल्यास तुम्ही शोधून लिहू शकता. महाराष्ट्राबाहेरील तुम्हाला खाणकामध्ये छोटा नागपूर प्रदेश हा दिसेल. त्यानंतर छावणी म्हणजे एखाद्या ठिकाणी जे काही चराऊ जमीन आहेत
त्या ठिकाणी काही वेळेस हा छावणीचा मी नंतरनं विचार करतो छावणी मी तुम्हाला नंतर सांगण्याचा प्रयत्न करेन वाटल्यास तुम्ही शिक्षकांकडून शोधून घेऊ शकता. त्यानंतर शैक्षणिकमध्ये पुणे आणि मुंबई. पुणे हा महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा शैक्षणिकसाठी महाराष्ट्रातील. आणि महाराष्ट्राबाहेरील दिल्ली आहे, दिल्ली हे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर धार्मिक कोल्हापूर आहे, पुणे आहे, हे धार्मिक स्थळ आहेत. किंवा मुंबई देखील आहे मोठ्या प्रमाणात. मुंबईमध्ये देखील धार्मिक प्रदेश आहेत, धार्मिक हे आहेत. त्यानंतर UP आहे महाराष्ट्राबाहेरील. पर्यटनामध्ये पाहूयात पुणे आहे, मुंबई आहे. त्यानंतर महाराष्ट्राबाहेरील गुजरात आहे, म्हैसूर आहे. अशा प्रकारे तुम्ही नावे लिहू शकता, तुम्हाला माहिती असतील काही. या ठिकाणी जरा विचार करा आहे, जरा विचार करामध्ये जाऊयात. एखाद्या शहरात फक्त एकच कार्य असू शकते का? आता त्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारण्याच्या आधीच त्यांनी वरती जो काय पॅरेग्राफ आहे किंवा आत्ता जो काय तक्ता आहे त्याच्यावरती जर पाहिलं तर आपण तिसऱ्या लाईनला या ठिकाणी पाहिलं तर अनेक असे असले तरी प्रत्येक नगरात अनेक कार्य चालतात. त्या ठिकाणी तुमचं उत्तर असेल म्हणजे वरती दिलेले उत्तर या ठिकाणी खाली थोडक्यात तुम्हाला विचार करण्यासाठी हा मुद्दाम प्रश्न विचारले शहरात कार्यात्मक असण्याची कारणे कोणती? म्हणजे बहु म्हणजे अनेक कार्य असण्याची कारणे कोणती? कारण त्या ठिकाणी लोक उपलब्ध आहेत, त्या साधनसंपत्ती किंवा कार्य किंवा त्याचे जे काही हे आहे ते चांगल्या प्रकारे होते जे काही उत्पादन आहे. तशा प्रकारे आपण भौगोलिक स्पष्टीकरण थोडक्यात पाहूयात. नगरामध्ये एकच कार्य चालत नसून तेथे विविध प्रकारचे कार्य चालतात. नगरामध्ये म्हणजे आपल्या शहरी भागामध्ये एकच कार्य चालत नाहीत तुमच्या देखील शहरात हॉस्पिटल आहे, त्यानंतर तुमचा जो काही आवडता पिझ्झा आहे, म्हणजे जो काही जेवणाचे हॉटेल्स आहेत, कटिंग आहे, त्याचप्रमाणे तुमचे जे काही मॉल्स, बाजारपेठ, त्या अशा जे काही गोष्टी आहेत ते देखील अनेक कार्य त्या ठिकाणी आलतात. त्यासाठी एखादे कार्य प्रमुख असू शकते. नगराचे मोठ्या नगरात रूपांतर होत असते, म्हणजे तुमचा जो काही तालुका असेल त्याचा मोठा नगर म्हणजे जे काही तालुका म्हणून जो काही जिल्हा तयार होतो. अशा प्रकारे मी एक उदाहरण सांगितलं मोठ्या नगराचे महानगरात रूपांतर होते. काळानुसार होणाऱ्या बदलामुळे नगरातील कार्यामधील गुंतागुंती वाढली, गरजा भासल्या तर त्या ठिकाणी नगराचे जे काही आहे ते महानगरामध्ये देखील रूपांतर होते. या नगरांचा महानगरांचा आकारही विस्तृत असतो, म्हणजे आकारही वाढलेला असतो या नगराच्या कार्यात बदलही मोठ्या प्रमाणावर घडतात. जे काही बदल आहेत ते तर घडत असतात त्यानंतर पाहूयात आपण बदल तर घडतात. हे बदल प्रामुख्याने भूमी उपयोजन, रचनात्मक बदल या संदर्भाने घडतात. या बदलामुळे नगरांची क्षितिज रेषाही बदलते. स्वाध्यायानंतरचे चित्र पहा. म्हटल्यास तुम्ही स्वाध्यायानंतरचे चित्र पाहू शकता. त्या ठिकाणी मला वाटतं स्वाध्यायानंतर चित्र म्हणजे पान नंबर 31 वर आहे. या ठिकाणी म्हटल्यास तुम्ही पाहू शकता 30 वर आहे. या ठिकाणी तुम्ही जे काही नगरे आहेत त्यांचे बदललेले जे काही क्षितिज रेषा आहे ते या ठिकाणी पाहू शकता. किंवा पान नंबर 31 वर आहे, मी 30 वर म्हटलं. 31 वर या ठिकाणी जो काही 1962 साली केवढा होता, 1988 आणि 2013 मध्ये या ठिकाणी कोणत्या कशा प्रकारे बदल झाले ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर नागरिकवस्थेचे प्रकार, मी स्क्रीन चेंज केलं नाही. त्यानंतर आपण भूमी उपयोजन हा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. 2च पार्ट होतील व्हिडिओचे, लक्षात ठेवा. 2 पार्ट नंतर मी तुम्हाला हा जो काही 2 पार्ट नंतर हा धडा संपेल. इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये ग्रामीण आणि नागरी वस्ती सविस्तर स्पष्ट करा. ग्रामीण आणि नागरी भागातील जे काही फरक, वस्त्या आढळणारे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्रिया आढळतात या गोष्टी तुम्ही लिहू शकता. इम्पॉर्टंट क्वेश्चन हे मी तुमच्यासाठी घेत असतो. मागच्या व्हिडिओमध्ये घेत नसले असते तरी माफ करा, मी यापुढे हे लिहित जाईन. इम्पॉर्टंट क्वेश्चन एवढंचसाठी असतं की तुम्हाला धड्याचं साऱ्या इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये कळेल किंवा मोठे जे काही प्रश्न ते असतात ते देखील कळेल. त्यानंतर आता मी इथेच थांबतो आणि या स्क्रीनचं PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. टेलिग्रामला जॉईन होऊ शकता आणि टेलिग्रामला देखील सबस्क्राईब करत जावा. त्यानंतर आता मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.